आम्ही आज एक पत्रक काढून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने जे कोणी पाकिस्तानी कलाकार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करतायत, आम्ही एक पत्रक काढलेलं आहे की येत्या 48 तासामध्ये त्यांनी मुंबई सोडून हा देश सोडून पाकिस्तानात चालतं व्हावं, अन्यथा मनसे आम्ही त्यांना चोप देऊ। कारण विषय असा आहे की जो काही गेल्या कित्येक वर्षांमध्ये पाकिस्तानी दहशतवादाकडून पाकिस्तानकडून आपल्या देशावर, मुंबईवर, महाराष्ट्रावर, देशात अनेक ठिकाणी जे काही हल्ले होत आहेत, आणि असं असताना आपण पाकिस्तानी कलाकारांना इकडे काम करू देणं हे कुठे इकडच्या या देशाच्या नागरिक म्हणून आम्हाला पटत नाही। आणि पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय मायलेज किंवा पॉलिटिकल हे करण्याचं प्रामाणिक इच्छा नाही। एक गोष्टीची चांगली कल्पना आहे की देशामध्ये हा रेड अलर्ट आहे, मुंबईमध्ये रेड अलर्ट आहे, आणि मुंबई पोलिसांना कुठल्याही प्रकारचं त्रास होईल असं आम्हाला करायचं नाही आहे। पण जर का एके ठिकाणी सीमेवर आपले जवान 24-24 तास न झोपता आमचं रक्षण करतायत, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस 24-24 तास न झोपता इकडे आमचं रक्षण करतायत, आणि आम्ही घरात बसून या पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम बघायचे, हा जे शहीद झालेले लोक आहेत त्यांचा अपमान आहे, त्यांच्या कुटुंबियांचा अपमान आहे। आज जे आमच्या आव्हानाला विरोध करतायत, आज त्यांना किंवा आम्हाला फरक पडत नाही हो, कारण ह्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये आमच्या घरात पण मारलं गेलं नाही आहे, त्या त्यांच्या घरात पण मारलं गेलेलं नाही आहे। ज्या घरातली लोक मारली गेलेली आहेत ना, 26/11 सारख्या हल्ल्यामध्ये लहान लहान लोक मारले गेले, तरुण मुलं मारले गेले, चांगले चांगले पोलीस ऑफिसर शहीद झालेत। आज त्यांच्या घरामध्ये काय माहोल आहे हे तुम्हाला नाही समजणार। आणि आपण बरं, एक मूळ प्रश्न असा आहे, उरीचा जो हल्ला झाला, आता उरीचा हल्ला झाल्याच्या नंतर जे आपले 17 जवान शहीद झाले, सोशल मीडियावर ह्या पाकिस्तानियांनी आनंदोत्सव साजरा करतायत सगळ्या फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर। आणि हे असं असताना आपण असे कलाकारांकडे जोपासावं। एक गोष्ट नक्की माहिती आहे की कला आणि राजकारण ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण जी कला माझ्या देशाच्या मुळावर येईल ही कला आम्हाला नाही जोपासायची। देश पहिला नंतर कला, माझं शहर पहिलं, माझं राज्य पहिलं, माझा देश पहिला नंतर कला। आज आपल्या कलाकारांना पाकिस्तानमध्ये कुठल्या प्रकारची वागणूक दिली जाते हो का, म्हणून आम्ही इकडे पाकिस्तानी कलाकारांचं रेड कार्पेटवरून स्वागत करावं। आणि 26/11 जर का हल्ला झाल्याच्या नंतर जर का तरीही आपण म्हणणार असो की नाही आपण आपण बाउंड्रीज आपण हे केलं पाहिजे, कलेच्या माध्यमातून एकत्र आलं पाहिजे, ही वेळ नाही आहे पाकिस्तान बरोबर मैत्री करण्याची। हिंदुस्थान असा देश आहे की ज्यांनी सतत पाकिस्तानकडे दोस्तीचा हात पुढे केलेला आहे, आणि पाकिस्तानी सतत हिंदुस्थानवर अतिरेकी हमले केले आणि कारवाया केलेल्या आहेत। पाकिस्तान बरोबर मैत्री करण्याच्या विरोधात आम्ही पण नव्हतो। तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की काही वर्षापूर्वी राजसाहेबांनी स्वतः पाकिस्तानी मुद्दा घेतलेला होता आणि आम्ही पाकिस्तानी कलाकारांना विरोध केलेला होतं। त्यानंतर आम्ही पण थोडंसं शांत बसलो की हो, समजा दोन देशामध्ये मैत्री होत असेल तर त्याच्यामध्ये आपण कुठे विरोध नाही करायला पाहिजे, त्यासाठी गेले काही वर्ष आम्ही पण शांत होतो। पण आता जे उरीचा हल्ला झालाय, आणि हे एकमेव हल्ला नाहीये, त्याच्या आधी पण असे भरपूर हल्ले झालेले आहेत जिथे आपले जवान शहीद झालेले आहेत, आणि आता हे हल्ला झाल्यानंतर मग कलाकार आणि जे लोक आपल्याकडे इथे मान सम्मान घेतात, आपला पैसा घेऊन जातात, आपला पैसा ते कोट्यांमध्ये कमवतात, ते कोटी दुबईवरनं त्यांना रूट होतात, आणि मग ते पाकिस्तानमध्ये जातात, टॅक्स जातो पैसा, आणि तोच टॅक्स जे पैसा जो पाकिस्तानमध्ये गेलेला आहे तो परत आपल्या जवानावरती असं हल्ला होतो, तोच पैसा तिथे वापरला जातो। कधीपर्यंत हे सगळं सहन करावं? आणि मला असं वाटतंय की कुठेतरी आता मीडियाने पण हे स्टँड घ्यायची गरज आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपले पत्रकार जेव्हा पाकिस्तानला गेले होते, गेले 1 महिन्याची गोष्ट आहे, तिथे जाऊन त्यांना बाहेर हकललं गेलं आणि त्यांना असं ह्या शब्दामध्ये सांगितलं की तो इंडियन को बाहर फेको। समजा तुम्हाला हे सगळं सहन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना हे सहन करणार नाही, इथे पाकिस्तानी कलाकारांना काम करायला देणार नाही, आणि त्याच्यावरती जे निर्माते त्या पाकिस्तानी कलाकाराला घेऊन पिक्चर काढताय तो पिक्चर आम्ही होऊन देणार नाही, शूटिंग बंद करणार आणि रिलीज होऊन देणार नाही पिक्चर।
Mr. Khopkar, If she feels that this is Dadagiri, yes, this is Dadagiri. And let me clear one thing. I've already mentioned earlier that genuinely we would not like to gain any kind of political mileage in this issue. This is a very critical issue for us also. And definitely, if she feels that this is Dadagiri, so yes, this is Dadagiri, but we won't allow any Pakistani artist to work in Mumbai. And I would like to mention one thing: why we need Pakistani artists here? We have talent in India. We have good stand-up comedians in India. We have good musicians in India. We have talent in India. Why do we need Pakistani artists in India? China NC belongs to a party which is in power, and we expected that the party which is in power should have taken this stand and not allowed a Pakistani people to be working here and taking the money out of our country. If the people in power cannot take a stand, then we are here to take a stand. Mr. Khopkar, every time there is a call for banning these Pakistani actors, Bollywood as a fraternity stands behind them. So what would you like to say about that? No, we don't care. We have already said that in 48 hours, we want all Pakistani artists to leave India and they go back to Pakistan. Or else we will do whatever we will do. And the major part is, before also, India has always put one step ahead and done second with Pakistan. And we don't care what Bollywood producers says. But is this also a veiled threat to producers like Karan Johar and Mahesh Bhatt who actively promote Pakistani actors? It is not a veiled threat. It is a direct threat to producers like Karan Johar and Shah Rukh Khan for taking Pakistani artists in their film. You cannot find any Indian artist to cast in your films. You have 125 crores of population in which you cannot find a single Indian actress or a actor to cast in your film, that you have to import people, and especially from a place like Pakistan, where we are all facing a problem from that country. Yes, it is not a veiled threat, it's a direct threat. We will not allow the release of these movies. so what happens now? After 48 hours, what happens after that? If the producers do not cooperate with us or do not take the stand, which we hopefully, if they are citizens of Maharashtra and India, they will take the stand, we will stop shootings wherever the Pakistani actors or artists are shooting. 2009 में ऐसे ही आपने एक उसके बारे में मैंने ऑलरेडी जवाब दे दिया है। 2009 में ऐसे आपने एक पाकिस्तानी कलाकार शूट कर रहे थे, उसका रोक दिया था 2026-11 के बाद। तो ये बैन अभी परमानेंट होगा या ऐसे ही हमले के बाद फिर से उठेगा? नहीं, इसमें इशू ऐसे हुआ था कि मनसे ने ये इशू को पिछले 10-11 साल से हम लोग ले रहे हैं इशू को। होता ये है कि अगर कोई शो में मनसे विरोध कर रही है, चलो ये पाकिस्तानी आर्टिस्ट को ले लो, इसका मतलब मनसे विरोध करेगी। हमारी कोई पब्लिसिटी एजेंसी नहीं है, मनसे आंदोलन करेगी, इस पाकिस्तानी आर्टिस्ट को ले लो। फिर इसके ऊपर हमारे सहयोगी, हमारे कार्यकर्ता, हम इसके ऊपर आंदोलन करेंगे, हम इसका विरोध करेंगे। फिर सारे न्यूज़ चैनल के ऊपर उनके वो शोज़ के प्रमोट चलेंगे और उनकी टीआरपी बढ़ेगी। मैं नहीं चाहता कि इन पाकिस्तानी कलाकारों के पीछे मेरे मुंबई का पुलिस ऑफिसर गन लगे खड़ा हो। मैं ये दृश्य कभी देखना नहीं चाहूँगा। और पुलिस प्रशासन, स्टेट गवर्नमेंट इन शोज़ को, इन चैनल्स को, इन कलाकारों को प्रोटेक्शन देती है और हमारे लोगों को जेल में डालती है। तो हमने ऐसे सोचा कि लोगों में अवेयरनेस आना चाहिए कि लोग डिसाइड करें आगे चल के कि जिस शोज़ में, जिस फिल्मों में, जिस इवेंट में पाकिस्तानी कलाकार है वो हम देखेंगे नहीं। सर, लेकिन ये आप लोग का ये स्टैंड काफी सालों से रहा है, उसके बावजूद जितनी हमने संख्या देखी है पाकिस्तान आर्टिस्ट की बढ़ती ही जा रही है और बहुत बड़े बड़े नाम आजकल तो आते हैं। क्या आपको नहीं लगता आपका थ्रेट काफी इनइफेक्टिव टाइप रहा है? हमारा थ्रेट जो है वो आपको 48 आवर्स के भीतर या 48 आवर्स के बाद आपको बीच में, जैसे मैंने कहा था कि हमने भी थोड़ा सा वो उस तरह का एटीट्यूड अपनाया था कि समझो यहाँ पे मैत्री का हाथ बढ़ाया गया है तो वी शुड कोऑपरेट, उसमें हमारा भी कोऑपरेशन मिलना चाहिए। इसलिए उस मुद्दे को थोड़ा सा, लेकिन जब दूसरी तरफ से बार बार ये बातें हो रही हैं तो कब तक हमारा रुख ऐसा ही रहेगा? परमानेंट बैन रहेगा। जब तक पाकिस्तान हिंदुस्तान के ऊपर आतंकी हमले बंद नहीं करता तब तक रहेगा। आम्ही मुद्दा हाच आहे की तुम्ही पाकिस्तानी कलावंतांचा विरोध करता आहे, पण बॉलिवूडमध्ये विशेष करून जे खान आहेत, विशेषतः शाहरुख, सलमान, हे त्यांच्या चित्रपटांमध्ये पाकिस्तानी कलावंतांना घेत असतात, त्यांचे पिक्चर पाकिस्तानमध्ये रिलीज करत असतात। या सगळ्यावर भूमिका तुम्ही कधी घेणार?
नाही, कसं आहे, आपल्या इकडच्या लोकांना देखील कळलं पाहिजे. आता जो बजरंगी भाईजान चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर जेव्हा त्या चित्रपटाचा दिग्दर्शक जेव्हा पाकिस्तानमध्ये गेला होता, त्याला कुठल्या प्रकारच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे आणि आपल्याला गरज काय पाकिस्तानमध्ये जाऊन चित्रपट हे करायची. जी हिंदुस्थानमध्ये पायरसी होते ती पाकिस्तानमध्ये होत्या दुबई वाया. आणि जर का आपल्या लोकांना, आपल्या कलाकारांना आपल्या कलेचा जर का सन्मान पाकिस्तानी लोक करत नसतील तर आपण का पाकिस्तानचा सन्मान, त्यांच्या कलाकारांचा सन्मान करावा. आणि जर का पाकिस्तान सतत आपल्यावर हल्ले करणार असेल आणि आपला इकडचा जवान 24 तास न झोपता जर का आपल्यासाठी रक्षण करणार असेल तर आपण त्यांचे शोज बघून आपल्या इकडच्या सैनिकांचा आणि जवान शहीदांचा, त्याच्या कुटुंबाचा आपण हे करत होतो. नाही, पण मुद्दा हाच आहे की पाकिस्तानी कलाकारांना इथे बॉलिवूडमध्ये काम मिळतं म्हणून ते येतात. तुम्ही नेहमी पाकिस्तानी कलाकारांना इशारा देता, पण जे आता मी असाही स्टंट घेणार आहोत की जे कुठले शोज असतात त्या शोज मध्ये काम केलं त्यांची त्यांना पब्लिसिटी मिळते. यांना जे कोण हे कंपनी स्पॉन्सर करते ना, हे त्याला त्यांचे कोणी पार्टनर असतात त्या कंपनीवर आम्ही विरोधात आम्ही आंदोलन करू. आणि आता आम्ही एक पत्रक काढतोय जे निर्मात्यांना जाणार आहे, ते प्रोडक्शन हाऊसेसला जाणार आहे की त्यांनी ज्या क्षणाला पाकिस्तानी आर्टिस्टला कास्ट केलं की त्यांचं शूटिंग बंद होईल. और मैं आप सभी चैनल के माध्यम से सारे निर्माता जो अभी देख रहे होंगे उनको मैं कहना चाहूँगा, उनको मैं पहले विनती करना चाहूँगा कि आप सारे लोग, ये जो आपके पास कोई भी पाकिस्तानी आर्टिस्ट हो उनको तुरंत पाकिस्तान वापस भेज दे, नहीं तो आपका किसी भी शो का शूटिंग होगा नहीं, ये आप ध्यान में रखिए. आणि चित्रपटांमधल्या कामाचं काय, शोज झाले, चित्रपटांमधल्या कामाचं काय. पाकिस्तानी कलाकार मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये यापुढे चित्रपट असो की टेलिव्हिजन असो. आणि आता जे चित्रपट येणार आहे, विशेषतः शाहरुख खानचा सिनेमा येतोय त्यामध्ये पाकिस्तानी कलाकाराला कास्ट केल्याचं काय, त्या चित्रपटाच्या आता जे शाहरुख खानचं चित्रपट येतो आहे आणि करण जोहरचा चित्रपट येतो आहे ज्याच्यामध्ये फवाद खान आणि महिरा खान, मी पण तुम्हाला नावासकट सांगते आहे, ते मी जसं आधी सांगितलं डायरेक्टली ते आम्ही तुमच्या समोर सांगतोय की तो चित्रपट आता आम्ही रिलीज होऊन देणार नाही. एकदा हिंदीमध्ये हा सांगा की शाहरुख और आई एम टॉकिंग अबाउट शाहरुख खान फिल्म एंड करण जोहर. मैडम एक बार हिंदी में बात बताएं. शाहरुख खान की जो फिल्म आ रही है उसमें पाकिस्तानी कलाकारों को लिया गया है. आने वाले दिनों में इस पर क्या स्टैंड रहेगा मनसे की तरफ से, क्योंकि ऐसी बहुत सारे इंडस्ट्री के बड़े नाम हैं, चाहे प्रोड्यूसर हो, एक्टर हो, जो पाकिस्तानी कलाकारों को लेकर फिल्म बना रहे हैं. आज हमारी तरफ से लेटर जा रहा है सब निर्माताओं को और उनके प्रोडक्शन हाउसेस को कि आप पाकिस्तानी आर्टिस्ट को कास्ट नहीं कर सकते. आपने वो किया तो हम आपकी शूटिंग नहीं होने देंगे. पिक्चर की रिलीज तो बाद की बात है. So when does the 48 hours really end? 48 hours have already started, but the letter we are not waiting for 48 hours. We are sending the letters today itself. Shalini ji, are you trying to say that you will not allow the release of Air India Mushkil to happen? We have said I told you in a very direct manner that we are not going to allow these two films to release. Which is the second one? The second one. Which is the second one? Race. That's for January. But मान मरे वो देशभक्ति है क्या? नहीं, मुझे ऐसे लगता है कि मैं जब अभी वही कहा कि आपको और मुझे ये देशभक्ति की भावना व्यक्त करने की हमें क्यों बोलनी पड़ती है, क्योंकि हमारे घर पे कोई इन आतंकी हमले में मेरे घर पे कोई मरा नहीं है, ना आपके घर पे कोई मरा है. जिन लोग शहीद लोगों के घर पे ये जो मातम है, जाके वो माहौल देखिए. क्या तभी भी हमें पाकिस्तानी कलाकारों को लेके यहाँ पे इवेंट देख रहे हैं? और ज़रूरत क्या है कि हमारे पास अच्छे कलाकार नहीं है यहाँ इंडिया में. अच्छा टैलेंट यहाँ पे है, यहाँ का टैलेंट करो, बाद में देश उधर से लेके आओ ना. ज़रूरत क्या है पाकिस्तान से कलाकार यहाँ पे लेके आने की? एक सर्विसमैन विंग है क्या एमएनएस की? हाँ जी, एक सर्विसमैन विंग है एमएनएस की? नहीं, पूर्व सैनिकों के लिए काम करने के लिए आपके पास कोई विंग है? विंग नहीं है पर काम करते हैं. विंग हमारी नहीं है, बेसिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना भी उनके लिए विंग काम नहीं है, करती पर महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करती है. राज ठाकरे जब भी कोई मुद्दा उठाते हैं देश में चर्चा होती है कि राज ठाकरे सरहद में जाएंगे और जवानों के हालात देख के फिर वो उसका मुद्दा मेरे ख्याल से यहाँ पे बैठ के भी हमें जवानों के हालात समझ में आ रहे हैं, तो उसके लिए राज साहब को सरहद जाने की जरूरत नहीं है. आप विषय को पॉलिटिकली ट्विस्ट मत कीजिए. मैंने पहले ही कहा था हमें कोई भी प्रकार का पॉलिटिकल नॉलेज इसमें गेन करना नहीं है. No, Mr. Kopkar, the reason why he's asking that question is we did not hear the MNS really speak on issues like OROP, which was a big issue, one rank, one pension, which was a big issue for retired service personnel. But MNS never really took up that matter like some other political parties did.
Why was that issue ignored, for instance? This is Right also now, can related we to- just stick to the issue that we are talking about, for which we have This met is in today? context of So this we is in are context talking of the Uri about attack that we and the are fact that our personal Pakistani artists are not going to be allowed to be working in this industry is what we are right now talking about. But if you look at it, it's not just the artists. These days, even the Pakistani movies are set to be releasing. I mean, So it is there was one film बिन रोए, वो हमने रिलीज होने नहीं दी थी महाराष्ट्र में, वो महाराष्ट्र छोड़ के बाकी सारे स्टेट में रिलीज हुई थी. खेळाडू सुद्धा येण्याची शक्यता आहे. तर हा आणि- फक्त कलाकारांपुरता मुद्दा मर्यादित आहे हा. की खेळाडू सुद्धा असतील. क्रिकेटमध्ये काही कारण पाकिस्तानी परत त्या माजी सगळ्या खेळाडू matches TV वर समालोचन पण करत आहेत. त्याविषयीचा तुमचा स्टँड काय राहणार आहे? मला असं वाटतं की आत्ता मनसे चित्रपट सेनेनी कलाकारांच्या भूमिकेत लवकरच इतर पाकिस्तानी भूमिका घेतलीच आहे. एकदा मराठीत सांगाल नेमक्या कुठल्या चित्रपटांना तुम्ही रिलीज होऊ देणार नाहीये ज्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत? महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना जे पुढच्या काही महिन्यात रईस चित्रपट, शाहरुख खानचं रईस चित्रपट आणि करण जोहरचं ए दिल है मुश्किल, हे दोन चित्रपट जे आत्ता सध्या तरी रिलीजच्या मार्गावर आहेत, त्यांना रिलीज होऊन देणार नाही, कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानी आर्टिस्ट काम करतात. एकदम हिंदी में सामने जो दिख रही है वो है शाहरुख खान की रईस और करण जौहर की ए दिल है मुश्किल, जिसमें पाकिस्तानी आर्टिस्ट ने काम किया है, वो हम रिलीज होने देंगे नहीं. हे इथे या साईडला लेफ्ट साईड थोडी जरा समोर कॅमेराला बघत मला फक्त एकच सांगायचं आहे की कुठेतरी आता कलाकार क्रिकेट खेळाडू हे सगळे मुद्दे बाजूला ठेवून आपण एक सामान्य नागरिक म्हणून विचार करावं. हे जे आलेले आहेत ते कलाकार मुळे त्यांना आपण जे ट्रीटमेंट देतोय ते पण पाकिस्तानचे नागरिक आहे, तसा विचार करून आपण त्यांच्याकडे बघावं. थँक्यू.